भाऊ तुम्ही काय सांगाल? अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे, वंदे भारत ट्रेन सुरू होते। नाही, खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। वंदे भारत ट्रेन नवभारताचं प्रतिबिंब आहे। कुठल्याही विकसित देशाच्या ट्रेन सारखी किंवा त्याच्यापेक्षा चांगली ट्रेन हे आम्ही भारतात बनवू शकतो आणि भारतात चालवू शकतो, हे वंदे भारत ट्रेनने दाखवून दिलं आहे। मराठवाड्याकरता याकरता हे महत्त्वाचं आहे की आज एक फास्ट कनेक्टिव्हिटी मराठवाड्याला मुंबईशी मिळते आहे। आज म्हणजे मी गेले 5 वर्ष सातत्याने सांगतो की समृद्धी महामार्गामुळे आणि DMIC मुळे महाराष्ट्राचं पुढचं ग्रोथ इंजिन हे जालना आणि छत्रपती संभाजीनगर होणार आहे। आणि आता फास्ट ट्रेनने ते मुंबईशी जोडलं गेल्यामुळे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला आर्थिकदृष्ट्याही त्याचा फायदा होणार आहे, उद्योगालाही फायदा होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की भविष्यातली वंदे भारत ट्रेन आमच्या लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार आहे। ही एक अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बाब आहे। मात्र या ट्रेनचा फक्त जालना संभाजीनगरलाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातला जो व्यापारी वर्ग आहे किंवा प्रवास करणारा प्रशासकीय कामाचा त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। वेळेच नाही, सगळ्यांनाच फायदा होणार आहे। आणि आज ही सुरुवात आहे, हळूहळू वेगवेगळे रूट्स आता आपल्याला मिळत जातील आणि वेगवेगळ्या रूट्सवरून अशा ट्रेन सुरू होतील। ट्रेन सुरू झालेली आहे, आपण बघू शकताय की या ट्रेनचा जो व्ह्यू आहे, लुक आहे, तो सुद्धा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आहे। त्यामुळे सुद्धा या ट्रेनमधून प्रवास करणे हे आल्हाददायक आणि सुखद वाटणार आहे। पुन्हा एकदा फडणवीस साहेबांकडे जाणार आहोत। साहेब, परदेशांमध्ये अशा ट्रेन पाहायला मिळायच्या, भारतामध्ये सुद्धा हे उपलब्धी सुरू झालेली आहे आणि एक नयनरम्य वातावरण किंवा व्ह्यू सुद्धा मिळतो याच्यातून पाहायला। नाही, खरी गोष्ट आहे। शेवटी नवीन भारतामध्ये आपल्या जो तंत्रज्ञान असेल तर लोकांना धक्के मारणाऱ्या आणि अशा अनकम्फर्टेबल ट्रेनमध्ये का प्रवास करावा लागावा? आपण आता ते तंत्रज्ञान आत्मसात केलं आहे, आपल्या फॅक्टऱ्यांमध्ये आपण ही ट्रेन तयार करतोय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना एक याच्यातनं कम्फर्ट मिळणार आहे, वेगाने प्रवास होणार आहे। म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं। आणि दुसरं केवळ ट्रेन नाही तर आता आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशन्सही त्याचे नूतनीकरण चाललेलं आहे, एअरपोर्ट सारखे रेल्वे स्टेशन्स होत आहेत। दुसरा एक मुद्दा याच्यातून समोर येतोय, म्हणजे ही ट्रेन जी आहे ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे का, अशी सुद्धा चर्चा होते। नाही, निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर आज याचे जे रेट्स आहेत ते थोडे जास्त आहेत नॉर्मल ट्रेनच्या, पण तुमचा वेळ किती वाचतोय, तुम्हाला कम्फर्ट किती मिळतोय। आणि हळूहळू जेव्हा ट्रेन्स वाढतील त्यावेळेस मला असं वाटतं की तो रेट देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्टँडर्डाइज होईल। त्यामुळे आज ज्या ट्रेन सुरू झाल्या, मी उदाहरणादाखल सांगतो की मुंबई ते शिर्डी लोक विमानाने जायचे, लोक इतर गाड्या घेऊन जायचे। आज ट्रेनमुळे त्यांना इतकी सोय झाली आहे आणि विमानापेक्षा तिकीट खूपच कमी आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कम्फर्टही आहे आणि हळूहळू इकॉनॉमी पण तयार होते। आज नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये आहेत, 22 तारखेला उद्घाटन सुद्धा होणार आहे, काय सांगा? एक कार सेवक म्हणून, एक हिंदू म्हणून मला अतिशय आनंद आहे। मी सगळ्या कार सेवांमध्ये होतो, बाबरीडाच्या तुटला त्यालाही होतो, त्याच्या आधीच्याही होतो, मी रामशिला पूजनालाही होतो, मी अटलजीच्या काळातही होतो आणि मी 21व्या वर्षी 18 दिवस बदायूं जेलमध्ये होतो। त्यामुळे एक कार सेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे। 35 वर्षाच्या भाजपच्या संघर्षाचा हा विजय म्हणायचा? हा भाजपाचा संघर्ष नाही आहे, हा कारसेवकांचा संघर्ष आहे। भाजप त्याच्यामध्ये होतं, आम्ही सगळे होतो, पण विश्व हिंदू परिषद असेल, वेगवेगळ्या संघटना असतील, या सगळ्या संघटनांनी त्यामध्ये खूप मेहनत केली आणि आम्ही सगळे भाजपचे जे कार्यकर्ते होतो हे कारसेवक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो। जे घडलं रामाच्या आशीर्वादाने घडलं। रामाला आता फक्त अयोध्येतून उमेदवारी द्यायचं बाकी ठेवलंय, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। प्रभू श्री रामचंद्र की जय। की या ठिकाणी वाचाळवीर अनेक आहेत, त्यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही, मला माहिती आहे तुम्ही पण गांभीर्याने घेत नाही, फक्त तुम्हाला एक स्लॉट भरायचा असतो म्हणून तुम्ही त्यांच्यापुढे माईक ठेवता, ते काही बोलू शकता। असल्या लोकांना उत्तर देऊन माझी पातळी त्यांच्या लेवलवर का आणता? तर देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी रावसाहेब दानवे सुद्धा आहेत। दादा, तुम्ही रेल्वे राज्यमंत्री असताना एक मोठं स्वप्न या ठिकाणी साकार होतंय, वंदे भारत ट्रेनमध्ये बसून तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसून प्रवास करू शकता। नाही, वंदे भारत
या रूटवर चालू व्हावी ही जनतेची इच्छा होती आणि त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आज आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्या काही 7 ट्रेन सोडलेल्या आहेत त्या जालना मुंबई ही पण एक ट्रेन या ठिकाणी सोडलेली आहे आणि आम्हाला आनंद आहे. जसं अयोध्येमध्ये अयोध्येमध्ये जसे मोदीजी ट्रेनला हिरवी झेंडी दाखवतात तसाच आग्रह आम्ही देवेंद्रजीला केला होता की तुम्ही जालन्यातून आणि आमच्या मराठवाड्यातून वंदे भारत ट्रेन सुरू होती, तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे आणि त्या म्हणल्याप्रमाणे ते आज या ठिकाणी आले. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यामध्ये जनतेमध्ये सहभाग त्यांनी घेतला आणि वंदे भारत ट्रेनला त्यांनी सुद्धा हिरवी झेंडी दाखवली. भविष्यात मराठवाड्यासाठी रेल्वेचे आणखी नवीन काय काय प्लॅन आहेत? असं आहे, नव्यानं आता आपण मनमाडपासून तर संभाजीनगरपर्यंत दुहेरीकरणाला मान्यता दिलेली आहे. त्याचे टेंडर फ्लोट झालेले आहेत आणि मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला 300 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन आपण बांधतोय. त्यानंतर जालन्याला 200 कोटी रुपयाचं बांधतोय. 100 कोटी रुपयाची पीटलाईन जालन्याला बांधली आपण. 100 कोटीची पीटलाईन आम्ही संभाजीनगरला केली आणि सोलापूरपासून तर धाराशिवपर्यंत रेल्वे मार्गाला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे जे अपूर्ण प्रकल्प आहे ते पूर्ण करणं हे सुद्धा आमचं काम आहे. केवळ नवीन प्रकल्प घ्यायचे आणि त्याच्यावर पैसा द्यायचा त्यापेक्षा वेळेच्या आत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करून नव्यानं सुरू करणारे प्रकल्पसुद्धा वेळेच्या आत पूर्ण करायचे आहेत आम्हाला. यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध करून दिला जातो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.